हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आज आपण श्रीवर्धनला राहायला आलो आहोत. शहरातल्या धावपळीचा ना खूप कंटाळा आला होता. तेच रुटीन. मग निवांत व्हायचं, नारळी फोफळीच्या बागा छान बघायच्या. त्याच्यासाठी बेस्ट ठिकाण म्हणजे कोकण. पण काय तुम्हाला माहिती आहे ना, इयर एंड आहे, सगळीकडे सगळं फुल आहे. बुकिंग कुठेच मिळत नव्हतं श्रीवर्धनला बुकिंग. शेवटी आम्हाला इथे राऊत कॉटेज म्हणून आहे, तिथे बुकिंग मिळालं. फंक्शनल रूम आहेत, निवांतपणा आहे. अशा 3 रूम दिल्यात त्यांनी. रूममध्ये मिनिमम सोयी आहेत, असं नथिंग लॅविश. वॉशरूम आहे, झोपायला बेड आहे, पण रिजनेबल किमतीमध्ये त्यांनी दिल्या. फक्त त्या रूममध्ये जेवणा खाण्याची सोय नाही. मग आम्ही असं शोधत निघालो. म्हटलं चला चालत बघूया. येताना तवसरकर खानावळीमध्ये जेवण जेवलो. तवसरकरला ॲक्च्युली लास्ट टाईम जेव्हा आम्ही आलो होतो, फूड वॉज ऑसम. पण आता 31 डिसेंबरच्या हिशोबाने एवढी गर्दी आहे ना श्रीवर्धनला, की तवसरकरमधलं खाणं थोडं कॉम्प्रोमाइज वाटलं. ते तरी काय करणार, कारण रश खूपच आहे. फिरता विचार केला की चला आता आपण जरा घरगुती जेवण जेवूया. तर शोधता जिथे आम्ही राहिलो आहे, राऊत कॉटेज, त्याच्या बाजूलाच आम्हाला हे घर मिळालं, पल्लवीज किचन. थांबा मी दाखवते तुम्हाला. त्या तिथे कॉर्नरला आपण राहिलो होतो आणि इथे आपण हे बघतोय पल्लवीज किचन म्हणून. आम्ही संध्याकाळी येता विचारलं, काकी बसल्या होत्या, केळुसकर काकी आहेत या, आणि पल्लवी किचन. त्यांना 1 तास आधी ऑर्डर केलं आपण की ते आपल्याला जसं पाहिजे तसं जेवण बनवून देतात. चहा, कॉफी, नाश्ता. आणि मेन जर बघायला हवं, इतकं सुंदर अंगण आहे. अंगणामध्ये पूर्ण झाडांची सावली आहे. इथे बसून आपण मस्त असं छान जेवण करू शकतो. असं छान एकदम निवांत पडवी आहे. ते मांजरी कोंबड्या फिरत असतात. आणि इथे अंगणात बसून काल रात्री आम्ही चांदण्यात बसून जेवलो. आज सकाळचं पण जेवण केलं. काकीने मोदक बनवून दिले. त्याच्यानंतर आम्ही चिकन खाल्लं. कोलंबी लिप्त वॉज ऑसम. सुरमई थाळी पण छान होती. संध्याकाळी जेव्हा जेवण आम्ही करू तेव्हा फोटो टाकेनच मी. ह्याच्या आधी काय झालं की जेवणामध्ये आम्हाला भानच नाही राहिलं, त्याच्यामुळे आम्ही काही फोटो टाकत नाही बसलो. पण मेन काय, इतकं घरगुती वातावरण. आमच्याबरोबर एक लहान बाळ आहे 7-8 महिन्याचं. तर बाळाला लागणारं खिमटी भात सगळं त्या काकीने अगदी मनापासून छान प्रेमाने बनवून दिलं. आम्ही ॲक्च्युली जेवायची ऑर्डर द्यायला फक्त इथे बसायला पाहिजे, पण खरं तर त्यांच्या पूर्ण घरामध्ये आम्ही मुक्त वावर केला. अतिशय कोकणातलं सुंदर, छान, निवांत असं मस्त घर आहे. घराच्या आतमध्ये गेलं की असं उबदार फिलिंग आहे. आणि मेन म्हणजे घरापेक्षा माणसांचं वागणं त्यांच्यामध्ये पण खूप उबदारपण आहे. आणि जेवण अतिशय छान, म्हणजे साधं सरळ. काकी हाताने भाकऱ्या थापून देतात. अतिशय छान आम्हाला जेवण मिळालं. तर एकदम निवांतपणा. आम्ही तासनतास इथेच बसून गप्पा मारल्या. त्याच्यामुळे 31 म्हणजे हे जी सुट्ट्यांचे दिवस आहेत, 26 डिसेंबरपासून, या धावपळीमध्ये, या धकाधकीच्या ह्याच्यामध्ये, कारण सगळेच लोक आलेले असतात पिकनिकला आणि खूप गर्दी आहे सगळीकडे, त्याच्यामध्ये हा निवांतपणा आम्हाला एन्जॉय करायला मिळेल असं बिलकुलच वाटलं नव्हतं. हे काकींचं सुरेख छान कौलारू घर आहे. आम्ही घरचेच होऊन गेलो होतो. अगदी किचनपर्यंत माझ्या बहिणीने अगदी मुक्त वावर केला आणि काकींनी पण अजिबात आडखाटी केली नाही. पल्लवी काकी आहेत केळुसकर, आणि त्यांचा मुलगा आहे प्रथम, तो हे सगळं बघतो. आणि असा हा त्यांचा बिझनेस आहे. तर तुम्ही श्रीवर्धनला आलात तर नक्की भेट द्या पल्लवीज किचनला. घरगुती फक्त त्यांना 1 तास आधी ऑर्डर द्यायला लागते, तर ते आपल्याला सगळं अरेंज करून देतात. आणि मेन म्हणजे जे आगत्य आहे, कोकणी आगत्य आणि घरच्यासारखी वागणूक, ते खूपच सुंदर आहे. त्याच्यामुळे आम्हाला खूप बरं वाटलं आणि ही ट्रिप खूपच छान झाली. तर आपण जेव्हा संध्याकाळी येऊ तेव्हा आपण त्यांचं घर पण बघूया आणि काकींशी आणि सगळ्यांची ओळख पण करून घेऊया. तर ह्या अशा कोंबड्या वगैरे मस्त फिरतात. त्यामुळे आमच्या मुलांनी पण फार एन्जॉय केलं. 2 माऊ आहेत. आपण जेवायला बसलं की माऊ येऊन बसतात, पण कोणी त्रास नाही देत. आणि इथे समोर बघितलं तुम्ही, समोर सगळ्या नारळीची फोफळीची झाडं आहेत आणि समोर बीच आहे. आणि असं निवांत श्रीवर्धन गाव आहे. इथून आपण असे चालत गेलो एक म्हणजे इथून जस्ट 5-10 मिनटावरती, 5 पण नाही, 5 मिनटावरती चालत बीच आहे. आणि इथे आजूबाजूला अशी निवांत छान सगळी टुमदार घरं आहे. तसं हे टुमदार श्रीवर्धन आम्हाला खूप आवडलं. आणि जर तुम्हाला इथे जेवायला यायचं असेल
तर पल्लवीज किचनला नक्की भेट द्या. आता आपण संध्याकाळी भेटूया. संध्याकाळी काकीने काय काय जेवण केलं आहे ते मी तुम्हाला दाखवेन. मोदकांची पण आपण ऑर्डर दिली आहे. गरम गरम मोदक पण काकी बनवणार आहेत, तर आपण त्याच्यासाठी संध्याकाळी भेटूया. झाल्यानंतर मुलं मस्त बीचवर खेळली, त्याच्यामुळे दमलेत आणि आता आलेत. आम्ही जेवायला, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं संध्याकाळचं दाखवेन. हे बघा अंगण आहे, अंगणामध्ये मस्त चेअरमध्ये बसायला आणि छान थंड हवा आहे. हवा एकदम छान आहे, थंड. आणि तुम्हाला त्यांचं घर दाखवते, सुंदर कोकणातलं जुनं घर. आपल्या पल्लवीताई आणि हे आहे पल्लवीताईंचं किचन. अतिशय छान, स्वच्छ, सुंदर आणि मेन त्यांचं अगत्य म्हणजे ते प्रत्येक टुरिस्टला अगदी आपल्या घरच्या पाहुण्यांसारखं ट्रीट करतात. आता आपण आज संध्याकाळी, आज दिवसभर आपण काही ना काही खातोय, त्याच्यामुळे संध्याकाळी आपण साधं जेवण मागवले. चिकन सुक्का, कोलंबीचं लिप्त आणि वरण भात, असं छान घरगुती जेवण आहे. आणि हे आहे तिकडचे प्रोप्रायटर आपले प्रथम दादा. से हाय, थँक्यू. तर आता गरम गरम थाळी आली आहे, सो आधी आम्ही जेवण घेतो, मग आपण परत नंतर गप्पा मारू. खाणार गरम गरम मोदक. मोदकाच्या पाळ्या बघा, त्यांनी हे डबल पारीचे मोदक केलेत, मस्त दिसत आहेत. सो खूप टेम्पटिंग दिसतं हे. तर चला मोदकांवर ताव मारूया आपण.